नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला धडा आहे, व्याकरणचा धडा आहे, विरुद्धार्थी शब्द याचा हा दुसरा सीझन आहे. पहिल्या सीझनमध्ये आपण बघितले की कशाप्रमाणे विरुद्धार्थी शब्द यांचा परिचय बघितले किंवा यांची परिभाषा बघितले आणि काही उदाहरण मी बघितले. पण या सीझनमध्ये आपण पाहणार आहे यांचे काही प्रश्न आणि उत्तरे. तर चला बघूया. बघा, तुमच्यासमोर आता पहिला प्रश्न आलेला आहे. तर पहिला प्रश्न कोणता आहे बघा. कोष्टक में से विलोम शब्द चुनकर लिखो. ऊंची, यहाँ, एक, बच्चा, जीत, शुभ, बडा, दिन, गुण, सरळ. तर याप्रमाणे इथे काही प्रश्न दिलेले आहेत. त्यांना शोधून लिहायचं की यातमध्ये काय होणार आणि यातमध्ये काही होणार. तर इथे पहिला प्रश्न आहे तर काय आहे बुडा. बुडा म्हणजे आजोबा यांचा वय आणि बच्चा म्हणजे मुलं. तर हा पहिला आपला झाला. आता दुसरा अनेक यांचा अर्थ आहे एक म्हणजे अनेक याचा अर्थ आहे एक. खूपलोक आणि यांचं जे अर्थ आहे एक. अशुभ शुभ जेव्हा अशुभ कार्य असतात तेव्हा शुभ कार्य पण असतात. शुभ कार्य कोणाला म्हणतात जेव्हा कोणताही चांगली गोष्टी आपल्याला भेटतात किंवा चांगली गोष्टी ऐकायला भेटतात तर यांना आपण शुभ म्हणतात. अशुभ म्हणजे काहीतरी वेगळे जाणार म्हणजे काही वाईट झालेलं आहे त्यांना म्हणतात अशुभ. आता इथे चौथा कठीण म्हणजे सरळ. कठीण म्हणजे खूपच कठीण आणि सरळ. जेव्हा तुमचा समोर परीक्षा येतात तेव्हा तुम्ही काय सांगता की पेपर खूपच कठीण आलेला होता. तर याबद्दल कठीण म्हणजे ते आणि सरळ म्हणजे सोपे. हार आणि जीत. हार म्हणजे कोणत्याही खेळात आपण हारतो किंवा जिंकतो तर हारचं काय होणार जीत. आता इथे दुसरा बघूया. बघा, दोष निर्दोष. जेव्हा दोष होतो तेव्हा निर्दोष पण होतो. वहा यहाँ, छोटा बडा, नीची ऊंची, रात दिन. तर याप्रमाणे इथे वहा यहाँ यामध्ये इकडे तिकडे छोटा म्हणजे लहान आणि बडा म्हणजे मोठा, नीचे ऊंची म्हणजे उच्च, रात म्हणजे अंधार आणि दिन म्हणजे सकाळ. तर याप्रमाणे याचं उत्तर अशाही दिलेले आहेत. आता आपण दुसरा बघणार. बघा, इथे दुसरा काय आहे की विभाग अ और विभाग ब में दिए गए विलोम शब्द की जोडियां बनाओ. म्हणजे इथे तुम्हाला काय करायचं जोडवा जोडायचा आहे. तर इथे विभाग अ आणि इथे विभाग ब आहे आणि इथे उत्तर दिलेलं आहे. तर मी इथे तुम्हाला उत्तर दिलेला आहे. बघा, वीरता म्हणजे काय कायरता. तर यांचं उत्तर काय वीरता म्हणजे ते खूपच वीर आहे. जसं सूर्य वीर आहे म्हणजे ते चांगला कार्य करतात असं. कायरता म्हणजे असं आहे की जो हार मानून जातात की मी नाही असं करणार, माझा बरोबर नाही होणार किंवा मी नाही करणार. तर अशा बद्दल बोलतात त्यांना कायरता म्हणतात. आता तुमचा असा प्रश्न होणार मला वाटते की नाही. का प्रश्न आहे मी तुम्हाला विचारते. तुम्ही मला सांगा की हा खरंच आहे की नाही. मी तुम्हाला का परत परत याचा अर्थ सांगते शब्दाचा अर्थ कारण जेव्हा तुम्हाला मी ही शब्दाचा अर्थ सांगणार आहे तेव्हा तुम्ही आणखीन जे शब्द आहे यांचा ते पण तुम्ही लिहिणार आहे. तर याबद्दल मी हा जे शब्द आहे त्यांचा अर्थ पण तुम्हाला सांगत आहे कारण की याचा अजून जे प्रश्न आहे ते तुम्ही लिहायचं किंवा उत्तर आहे ते तुम्ही लिहायचं. सुबह शाम सकाळी आणि संध्याकाळी. भला बुरा भल्याचं काय येणार बुरा. असफलताचा सफलता. भला म्हणजे वाईट, बुरा मतलब चांगले. भला म्हणजे चांगले आणि बुरा म्हणजे वाईट. असफलता म्हणजे जे कार्य जे करतात त्यातून असफल झालेला आहे त्यांना म्हणतं असफलता. सफलता ज्यांचा जिंकून जातात जेव्हा जितू जातात त्यांना सफलता असंही म्हणतात. तर हा आपला विभाग अ आणि हा आपला विभाग ब. इथे तुमचं जे उत्तर काही दिलेले आहे त्याला शोधून लिहायचं आहे. मी इथे तुम्हाला उत्तर दिलेली आहे. आता अजून बघूया. बघा, दूर यांचं काय पाश म्हणजे दूर म्हणजे खूपच लांब आणि पास म्हणजे जवळ. गरम थंड, गरम आणि थंड. उत्तर दक्षिण हे एक काय आहे उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम आपण बोलतात ना दिशा त्याचबरोबर हा दिशा दिलेली आहे. स्वर्ग नर्क. जेव्हा आपण स्वर्ग चांगले काम आपण म्हणतात ना किंवा आपल्या आई वडील आपल्याला म्हणतात जेव्हा तुम्ही चांगलं कार्य करणार तेव्हाही तुम्ही स्वर्ग न जाणार. तर स्वर्ग म्हणजे चांगले, नर्क मतलब खराब वाईट. तर हा कळाला तुम्हाला प्रश्न आणि उत्तर आहे. सांगा लवकर कळाला की नाही. कळाला.
तर चला अजून काय आहे ते बघूया. बघा, आता तुमच्या समोर काही प्रश्न 3 दिलेले आहे. कोष्टक में दिए गए विलोम शब्दों की जोडियां बनाकर लिखो. इथे तुम्हाला काय करायचे आहे, जे प्रश्न दिलेले आहे त्यातून शोधायचा आणि जोड्या बनवायचा आहे. काय करायचं आहे, जोडवा बनायचा आहे. तर पहिलं काय, अस्त. अस्त म्हणजे जे खतम झालेला त्यांचा जे अर्थ आहे त्यांचा इथे जे विरुद्धार्थी शब्द आहे त्याचं काय, उदय. उदय मतलब काही नवीन. उदय म्हणजे काही नवीन होतं. मीठा खट्टा. मीठा खट्टा तर तुम्हाला माहितीही आहे, हो ना. पक्का कच्चा. इथे आपल्याला आपण म्हणतात ना, जेवण आपल्याला जास्त भूक लागली तेव्हा काय म्हणतात, दे कच्चं पण घेऊन ये. तर म्हणजे इतर कच्चा म्हणजे हे आणि पक्का म्हणजे जे बनवून जात आहे किंवा बनवले आहे. आता बघा इथे नौका याचा अर्थ काय आहे, नौका म्हणजे स्वामी. नौका म्हणजे स्वामी आणि मित्र म्हणजे शत्रू. इथे मित्र दिलेला आहे तर याचा मतलब काय आहे, शत्रू. काय आहे, शत्रू. आणि राजा यांचा मतलब आहे रंक. राजा म्हणजे खूपच श्रीमंत आणि रंक म्हणजे भिकारी. तर याप्रमाणे इथे आपण जोडवा जोडलेल्या आहेत. तर इथे तुम्हाला दिलेला प्रश्न तुम्हाला कळलं का, सांगा मला लवकर. हो, कळाले आहे, चांगलं. तर याप्रमाणे असं उत्तर मी तुम्हाला दिलेले आहे. तर तुम्हाला कसं करायचं हे तुम्हाला जाणून आहेत. तर हा प्रमाणे तुमचा हा प्रश्न आणि उत्तरे होता. आता बघा प्रश्न चौथा आपल्या समोर आलेला आहे. प्रश्न चौथा. तर पहिला आपण बघूया की काय प्रश्न आहे. कोष्टक में दिए गए शब्दों में से उचित विलोम शब्द चुनकर लिखो. आता इथे काही शब्द दिलेले आहे आणि त्यांचं काही अजून शब्द दिलेला आहे. त्यातून आपल्याला काय करायचं आहे, चुनून चुनून लिहायचं आहे. तर पहिलं काय, बाहर. तर इथे याचं अजून उत्तरे काय आहे, शब्द काय आहे, ऊपर भीतर नीचे. तर बाहर, तर बाहेरचा काय होणार, इथे मी उत्तर तुम्हाला दिलेले आहे, भीतर होणार. काय होणार, बाहेरचा भीतर. दोस्त काय होणार, याचा अजून काय प्रश्न आहे, दुश्मन सखा मित्र. काय आहे, दुश्मन सखा मित्र. तर काय होणार सांगा मला लवकर, दुश्मन होणार. काय होणार, दुश्मन. आता तिसरा जवाब सवाल. तर इथे आहे याचा प्रश्न बघूया. प्रश्न सवाल उत्तर. तर याचा उत्तर काय होणार, जवाबच्या सवाल. कारण जेव्हा तुम्ही उत्तर देता तर कधी देतात, जेव्हा तुमच्या लोकांनी किंवा कोणीही तुम्हाला प्रश्न विचारतात तेव्हाही तुम्ही यांचं उत्तर देत आहे. तर इथे जवाबचा काय आहे, सवाल. काय आहे, सवाल आहे. आता जय पराजय. जय म्हणजे जीत आणि पराजय म्हणजे हार. तर इथे दिलेले आहे काही शब्द. तो तुम्हाला काय करायचं आहे, त्यातून बघून तुम्हाला लिहायचं आहे, किंतु यांचं उत्तर पण शोध करायचं आहे. तर सगळं झाला तुमचा. हो, तर अजून काय आहे ते पण बघूया. बघा तर इथे फूल. फूलचं काय आहे, कली काटा तना. तर यांचं उत्तर काय होणार, कारण की फूल, फूलमध्येही फूल कुठे येतात, काटामध्ये. तर यांचा जो उपयोगी किंवा विरुद्धार्थी शब्द आहे ते काय आहे, काटा. ते काय आहे, काटा. तर फूलचं काय होणार, काटा होणार. काय होणार, काटा. सावा कायर म्हणजे इथे दिलेले आहे, वीर दयालू निर्दय. कायर म्हणजे जो कार्य नाही करतात किंवा जे सर्वोच्च पहिली गोष्टी असं होतात की त्यांना असा मी हारलेला आहे असा बोलून देतात, त्यांना म्हणतात कायर. आणि वीर म्हणजे काय, वीर खूपच होशियार, खूपच चांगला आणि कोणताही त्याच्या समोर काही पण येऊ द्या त्याचा सामना करतात, तर त्यांना म्हणतात वीर. सातवा मान. तर त्यांचा होता सन्मान अपमान परिणाम. तर यांचा होणार अपमान. कारण की जेव्हा तुम्हाला कोणी मान देतात तर त्यांचा अपमान पण करते. तर याबद्दल हा 4 प्रश्न होता आणि खूपच सरळ ठिकाणी ही प्रश्न दिलेले आहे. तुम्हाला वाचन करायचं आहे किंवा याला समजून पण घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही समजणार तेव्हाही त्याला येणार. तर असा बद्दल असा परिस्थितीनं असा प्रश्न येणार तुमच्या समोर. तुम्ही त्यांचा काय करा,
त्यांचा शोध करा. आणखीन जो तुम्हाला वाटते की यांचं उत्तर असं प्रमाणे होणार काय नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्टी हा जे आहे तुमच्यासाठी एका अंकात येतो आणि एका अंकात पण येतो, अर्धा अंकात पण येतो. तर तुम्हाला काय करायचं आहे आणि तुमच्या समोर आता काही अजून शब्द दिलेले होते उत्तराचा, त्याला शोधून करायचा आणि ते कोणात मेल जोल होतात हे पण बघून घ्यायचा की याबद्दल याचाच मेल होतात आणि याबद्दल याच्या. जसं इथे एक उदाहरण देते मी, फूल. तर फुलाचा इथे कली पण आता आला आहे, काटा पण आला आहे, तना पण. तर बहुत का मुलगा असं होतं ना, मुलगा किंवा मुलगी, की त्यांना असं वाटत की फूल आहे तर माझं कली होणार, म्हणजे तना होणार, कारण की त्याच्यात ते उगते. तर असं नाही, इथे काय आहे, तिचा विरुद्धार्थी शब्द आहे, म्हणजे यांचं उलट लिहायचं आपण आहे. तर फूल आहे, फूल खूपच सुंदर आहे, त्यांची दुश्मन कोण, असं एक उदाहरण देते मी. त्यांचे दुश्मन कोण, काटा, कारण की पत्ती आहे ते तसंच आहे, जे झाड आहे ते तसंच आहे. तर काटा काय होणार, कारण की लोक काटाला नाही पसंत करतात आणि फुलला पसंत करतात, ते त्यांचा पसंदीदार फूल आहे. तर त्याप्रमाणे त्या आपल्याला काय करायचं आहे की याबद्दल आपल्याला असा शोध करायचा आहे की फूल म्हणजे फूल जो आहे त्याचे दुश्मन कोण, तर काटा. तर याही प्रमाणे तुम्हाला असा शोध करायचा आहे की यांचं उत्तर कशाबद्दल देत आहे किंवा कशाही होणार आहे. तर हे चालेल आपला 5वा. इथे पण मी तुम्हाला हा उदाहरण दिलेले आहे की कशाबद्दल तुम्हाला करायचं आहे किंवा नाही करायचं आहे. तर इथे बघा, उदास. उदास म्हणजे प्रसन्न. अब अकबत आहे. आता बघा इथे उदास म्हणजे प्रसन्न, म्हणजे प्रसन्न झालेला इंसान किंवा व्यक्ती. तर इथे बघा, जे उदास झालेलं आहे ते प्रसन्न. तर प्रसन्न, दुःखी, हर्ष. तर इथे तुम्हाला असं बघणार की दुःखी होणार किंवा हर्ष होणार, किंवा इथे उदास आहे तर प्रसन्न, म्हणजे ते उदास आहे म्हणजे काहीतरी झालेलं आहे. पण ते उदास झालं ना, मी तर प्रसन्न आहे कारण की त्यांचा कडे काही झालेलं आहे. तर याबद्दल त्यांचा उलटा होणारही आहे. आता इथे बघा, ग्रामीण, शहरी. तर इथे नगर, शहरी, नागरिक पण आहे, पण यांचं उत्तर काय आहे, शहरी. कारण की जे ग्राम म्हणजे गाव आणि शहर, आता तुम्हाला बघितलं आहे की गाव किंवा शहर, तर याबद्दल गाव किंवा शहरचा या प्रश्न आणि उत्तरे आहे. आता बघा, स्थिर म्हणजे अस्थिर. स्थिर म्हणजे एका ठिकाणी राहणार, अस्थिर म्हणजे जे वेगवेगळ्या ठिकाणी जातात आहे. तर इथे स्थिर आणि अस्थिर यांचा प्रश्न आणि उत्तरे दिलेले आहे. तर याबाबत तुम्हाला कसं करायचं, कसं नाही करायचं हे तुम्हाला समजलं की नाही, सांगा लवकर मला, सांगा लवकर. हो, समजला. छान. तर याप्रमाणे असंही तुम्हाला उत्तर किंवा प्रश्न देणार आहे. तुम्हाला शोध करायचा आहे की यांचा कशाप्रमाणे उत्तर लिहायचं आहे किंवा कशाप्रमाणे हा करायचा आहे. कळलं? हो. तर अजून काय आहे बघूया. तर अजून हे आहे की आज आपण काय शिकलो. तर आज आपण काय शिकलो, आज आपण विरुद्धार्थी शब्द याच्यातच शिकलो की यांचा काही प्रश्न किंवा काही उत्तरे कसा येतात. आणि कधी कधी तर असं पण झातात की जेव्हा जे प्रश्न येतात आपल्या समोर, त्याला आपण विचार करत आहे की यांचं उत्तर कशाबद्दल लिहायचा किंवा कसं लिहायचं. तर हा प्रश्न सगळंच मोठा आहे, कारण की जेव्हा हा प्रश्न आपल्या समोर येतात तर आपण विसरते. असं माझ्यासोबत पण झालेलं आहे. असं नको विचार करू की तुमच्यासोबतही हेच होतं, है ना? तुम्हाला असं वाटतं की आम्ही जे विद्यार्थी आहे आमच्यासोबतही असं असं काहीही नाही. ते सगळं लोकांसाठी असं होतात की आपण जे वाचतं ना, जेव्हा आपण लिहायचं बसतं ना, तेव्हा आपण सगळं विसरून जातात. तर याबद्दल तुम्हाला काय करायचं आहे? मी काय करत होते, मी सांगू का तुम्हाला? ऐकणार तुम्ही? चला, मी सांगते. मी काय करत होते, मी वाचत होते. जेव्हा मला नाही वाचत होतं किंवा नाही हे वाचण्याचं होतं ना, तर मी काय करायला, लिहून वाचत होते. कारण जेव्हा तुम्ही लिहून वाचता ना, तेव्हा तुम्हाला खूपच जलदही यांचा परिणाम भेटतात, कारण की तुम्हाला हे सगळं याद करून जाणार आहे. तर तुम्ही जेव्हा फटाफट हा पढतो किंवा लिहून अभ्यास करता ना, तर ते तुमच्या मनात राहतं. ते विसरता नाही तुम्ही, आणि झटकन तुम्ही जसा प्रश्न पडला किंवा प्रश्न जेव्हा तुम्ही वाचत होता ना, तेव्हा तुम्हाला असं उत्तर येते. तर अशा प्रमाणे तुम्ही काय करायचं, ज्या नाही झालं तर तुम्ही लिहून वाचायचा. जेव्हा तुम्ही लिहून वाचणार तेव्हा खूपच चांगला अंक तुम्हाला भेटणार आहे. आणि विरुद्धार्थी शब्द यांना विलोम शब्द पण म्हणतात, हे पण आपण आज पाहिले की नाही. तर जेव्हा कधी असं तुम्हाला तुमच्या समोर असं आलंय की विलोम शब्द लिहा, तर तसेच लिहायचे. जे विरुद्धार्थी शब्दाचा अर्थ आहे तेहीच लिहायला, ते गलत नाही होणार त्यांचा काही. कारण की विरुद्धार्थी शब्दांचं जे आहेत, विरुद्धार्थी शब्द यांच्या जे अनेक शब्द आहेत त्याला आपण म्हणतात विलोम शब्द असंही म्हणतात.
कळलं? हो. चला, धन्यवाद.